मी विनोद जाधव, संचालक विद्यानिधी मॅथ्स क्लासेस, श्यामनगर, लातूर. आज आपण या व्हिडिओमध्ये 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगाचा नंबर सिस्टीम हा टॉपिक आपण बघणार आहोत. खरं तर आपण जे मॅथमॅटिक्समध्ये नंबर्स वापरतो त्या नंबर्सचे अनेक टाईप्स आहेत. जसं मी बोर्डवरती काही टाईप्स लिहिलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे आहेत. जसं तुम्ही ऐकलं असेल, इंटिजर्स आहेत, रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर, रियल, इमॅजिनरी, असे बरेचसे नंबरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. पण 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगाचे हे काही मूलभूत प्रकार, मूलभूत टाईप या ठिकाणी आपण बघत आहोत. खरं तर प्रथमदर्शनी तुम्ही जेव्हा या टाईप्सला बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे हे सगळे प्रकार मला माहिती आहेत, परंतु याच्यातील ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, जे बारकावे आहेत, ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर त्या बारकाव्यांबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण नॅचरल नंबरपासून. डे टू डे लाईफमध्ये आपण काउंटिंगसाठी काही नंबर्स वापरतो. म्हणजेच जर मी तुम्हाला आता म्हटलं की वर्गात विद्यार्थी किती आहेत, तर वर्गातील विद्यार्थी मोजण्याची क्रिया ही 1 पासून सुरू होते. 1, 2, 3, 4, 5. म्हणून नॅचरल नंबर्सला किंवा हे जे 1, 2, 3, 4, 5 आहेत, हेच काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. म्हणून तर नॅचरल नंबरचं आणखीन एक नाव आहे काउंटिंग नंबर्स, ज्याला आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्यासुद्धा म्हणतो. तर काउंटिंग नंबर्स कुठे येतो? 1, 2, 3, 4, 5 सो ऑन. आता कुठपर्यंत लिहू? तर इन्फिनिटीपर्यंत. हे इन्फिनिटी अनंतचं चिन्ह आहे. तर काउंटिंग नंबर्स, नॅचरल नंबर्स नेहमी 1 पासून स्टार्ट होतात. आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की नॅचरल नंबरमध्ये 0 येत नाही. 1 पासून पुढचे नंबर आपण काउंटिंगसाठी वापरतो आणि त्यांनाच काय म्हटलं जातं आहे? नॅचरल नंबर्स म्हटलं जातं आहे. मग हे जे नॅचरल नंबर्स आहेत, या नॅचरल नंबरमध्ये जर आपण 0 वाढवला, बघा आता हे नॅचरल नंबर्सच आहेत, पण या नॅचरल नंबरमध्ये आपण काय केलं आहे? आता 0 वाढवला आहे. आता हे नॅचरल नाही राहिले. तर नॅचरल प्लस 0, तर आता याला होल नंबर म्हणतात. म्हणून तर होल नंबरची डेफिनेशनच आहे नॅचरल नंबर्स विथ 0. नॅचरल नंबर्समध्ये जर 0 वाढवला तर तयार होणाऱ्या संख्या काय असतात? होल नंबर असतात. परीक्षेमध्ये कधीकधी खूप सोपा प्रश्न येत असतो, विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? तर स्मॉलेस्ट नॅचरल जेव्हा विचारलं आहे, जर तुमच्यासमोर 4 ऑप्शन असतील तर कन्फ्युजन होतं आहे. तर नॅचरल नंबर आणि स्मॉल म्हणल्यानंतर काय हो? 1. पण तिथेच जर प्रश्न असेल विच इज स्मॉलेस्ट होल नंबर, तर त्याचा आन्सर असणार आहे 0. आता माझा दुसरा एक प्रश्न असा आहे की इन टोटल एकत्रितपणे नॅचरल नंबर्स हो का एवढे आहेत? एवढे म्हणजे किती? इनफायनाईट, अनंत आहेत. आणि होल नंबर किती येतो? ते पण अनंतच आहेत, इनफायनाईटच आहेत. मग जर मी प्रश्न विचारला की जगामध्ये होल नंबरची संख्या जास्त आहे, एकूण होल नंबर जास्त आहेत का नॅचरल नंबर जास्त आहेत? मला माहिती आहे तुम्ही विचार करत आहात की होल नंबर जास्त आहेत. का? कारण नॅचरल नंबरपेक्षा होल नंबरमध्ये 1 नंबर एक्स्ट्रा आहे आणि तो कुठला आहे हो? 0. असा तुम्ही विचार करत आहात की होल नंबरची संख्या जास्त आहे नॅचरलपेक्षा. पण नाही आहे मित्रांनो, असं नाही आहे. कारण असं म्हटलं जातं की इन्फिनिटी कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ इन्फिनिटी. अनंतची अनंतसोबत तुलना होत नसते, कारण नॅचरल नंबर पण इनफायनाईट आहेत आणि होल नंबरसुद्धा कसे येतो? इनफायनाईटच आहेत. तर त्यामुळे या दोघांची तुलना होत नसते. म्हणजे दोघं पण इनफायनाईट, अनंत आहेत. जसं 2 मोठे समुद्र आहेत, एका समुद्रामध्ये 1 लिटर पाणी कमी आहे, अर्थात दुसऱ्यामध्ये 1 लिटर जास्त आहे. तर जर तुम्हाला प्रश्न विचारला की या 2 समुद्रामध्ये कोणता मोठा आणि कोणता लहान, नाही, कारण 1 लिटरमुळं त्याच्या मोठेपणात किंवा लहानपणामध्ये काही असं कंपॅरिझन, तुलना होत नाही आहे. तर अगदी त्या पद्धतीनं नंबर ऑफ नॅचरल नंबर्स अँड नंबर ऑफ होल नंबर्स आर इक्वल.
सेम आहेत ते, हे 0 एक्स्ट्रा जरी असला तरी. परंतु काही आता 9वीमध्ये गेल्यानंतर एक सेट नावाचा चॅप्टर आहे किंवा 10वीमध्ये प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर आहे. तर मित्रांनो, या एका गोष्टीवर मुलांचे 2-2, 3-3 मार्क गेलेले आहेत. तर त्यामुळं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्या पुढे जाऊयात आपण. आता पुढचा टाईप आपण जे घेतला होता तो आहे इव्हन नंबर. तर नॅचरल नंबर, होल नंबर सर्वांना कळालेत. मी पुन्हा एकदा होल नंबर बोर्डवर लिहितोय. हे सगळे काय आहेत? होल नंबर आहेत. ओके, आता या होल नंबरमध्ये असे काही नंबर्स आहेत जे 2 न डिव्हिजिबल आहेत. 2 न डिव्हिजिबल आहेत. कोणते नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत बघा बरं. 9ला आपण 2 न डिवाईड करू शकतो का? नाही, म्हणजे करू शकतो, पण तिथं काहीतरी रिमाइंडर बाकी राहते. पण 8ला जर आपण 2 न डिवाईड केलं तर 2 4 जा 4 ॲन्सर येत आहे. म्हणजे 8 हे 2 न डिव्हिजिबल आहे. 6 पण 2 न डिव्हिजिबल आहे, राईट. 4 पण आहे बघा ना. 4ला पण आपण 2 न डिवाईड करू शकतो. 2ला पण करू शकतो. 2 डिवायडेड बाय 2 1 येत आहे. सिमिलरली आपण 0ला पण करू शकतो आणि इथं कन्फ्युजन होतं आहे. तर 0ला जर आपण 2 न डिवाईड केलं, 0ला जगात कशानेही डिवाईड करा, ॲन्सर 0च येते. कशानंही डिवाईड करा म्हणतो आहे. अर्थात जरी 2 न आपण डिवाईड केलं तरी ॲन्सर काय येणार आहे? 0च येणार आहे. याचा अर्थ असा झाला की 0ला, 2ला, 4ला, 8ला, 6ला या सगळ्या नंबर्सला आपण 2 न डिवाईड करू शकतो. अर्थात हे सगळे नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत. आणि मित्रांनो, जे नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत ना त्यांना म्हणतात इव्हन नंबर. त्यांना काय म्हटलं जातं आहे? इव्हन नंबर. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. हे कसले आहेत? इव्हन. आणि जे उर्वरित नंबर आहेत ज्यांना आपण 2 न डिवाईड नाही करू शकत तर त्यांना काय म्हणावं? ऑड नंबर म्हणावं. तर आता ऑड नंबर कोण झाले हो? 1 3 5 7 9, पुढे 11 असेल, 13 असेल, हे सगळे ऑड नंबर आहेत. आणि तुम्ही कुठल्याही ऑड नंबरला घ्या, जर तुम्ही 2 न डिवाईड केलं ना तर कंप्लीट डिव्हिजन होत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे यांना आपण काय म्हणतो? ऑड नंबर म्हणतो आहे. तर सध्या तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की 0सुद्धा इव्हन नंबर आहे. ठीक आहे. आणि आता याच्या पुढचा आपण टाईप बघणार आहोत. पण तो पुढचा जो टाईप बघणार आहोत ना, आजच्या व्हिडिओचं खरं आकर्षण ते होतं. कारण तो टॉपिक शिकवण्यासाठीच मी हे सगळे मागचे तुम्हाला टाईप सांगितलेले आहेत. तर आता आपण चालू करूयात प्राईम नंबर. तर प्राईम नंबर म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना असं वाटत असतंय, बघा मी अगोदर तुमच्या डोक्यात काय आहे ते सांगेल, की मुलांना असं वाटत असतंय की प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला स्वतःने आणि 1ने भाग जातो. स्वतःने आणि 1नं. फॉर एक्झाम्पल 11. 11ला बघा कोण कोण भाग जातो? 11ला एक तर स्वतःने तर जगात प्रत्येकालाच भाग जातो, आणि दुसरं 1ने. 11 आणि 1. सिमिलरली दुसरा एक नंबर घ्या 17. 17ला कशाने भाग जातो? एक तर 1ने जातो आणि दुसरा 17. राईट. त्याच्यानंतर 5 घ्या. 5ला पण एक तर 1न जातो किंवा मग 5न जातो. 8 घ्या. 8ला बघा 1न जातो, 2न जातो, त्याच पद्धतीनं 4 आणि 8. म्हणजे इथे जर आपण विचार केला तर आपल्या दृष्टीत 17चे किंवा 17ला 2 नंबर्सनी भाग जातो, 11ला पण 2ने जातो, 5ला पण 2न जातो, परंतु 8ला वेगवेगळे 4 नंबर आहेत, त्या 4 नंबरनी त्याला भाग जातो. तर सर्वसाधारणपणे मुलांच्या डोक्यात ही डेफिनेशन आहे की ज्या नंबरला स्वतःने आणि 1ने 1ने भाग जातो त्या सगळ्या संख्या
प्राईम असतात. मूळ संख्या म्हणतात मराठीमध्ये त्याला, मूळ. तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या संख्या काय झाल्या हो? प्राईम, मूळ. 8 नाही आहे, 8 मूळ नाही आहे, प्राईम नाही आहे. मग इथे असं झालं की स्वतःने आणि 1ने भाग जाणाऱ्या संख्यांना काय म्हणावं? प्राईम. ही डेफिनेशन परिपूर्ण नाही आहे. पण या डेफिनेशनचा जर तुम्ही आधार घेतला, जी तुम्हाला माहिती आहे, तर त्या डेफिनेशननुसार विचार करा, 1 प्राईम आहे का नाही? तुमचा विचार आता तुम्हाला माहिती आहे, 1 प्राईम आहे का नाही विचार करा. कारण 1ला स्वतःने भाग जातो, स्वतःला तर जगात प्रत्येकानंच जातो, आणि 1ला स्वतःने जातो, आणि 1ला 1ने पण जातो. जर आपल्या डोक्यात ही डेफिनेशन असेल की ज्या नंबरला स्वतःने आणि 1ने भाग जातो ती प्रत्येक संख्या प्राईम आहे, मूळ आहे, तर मित्रांनो त्या न्यायानं 1सुद्धा काय झालं? प्राईम झालं. पण तुम्ही गणिती साहित्य काढून बघा, त्याच्यामध्ये 1ला प्राईम नाही म्हटलं. 1ला प्राईम नाही म्हटलं. का नाही म्हटलं? कारण प्राईम नंबरची डेफिनेशनच वेगळी आहे. तर प्राईम नंबरची डेफिनेशन अशी आहे मित्रांनो, हे तुम्ही लिहिली पाहिजे. एनी नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स, विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स. ओनली 2. जसं 17चे 2 फॅक्टर्स आहेत, 11चे 2 फॅक्टर्स, 5चे 2 फॅक्टर्स. 1चे बघा बरं, 1चे 2 फॅक्टर आहेत का? 1चा 1 एकच फॅक्टर आहे, एकच फॅक्टर आहे. सो बाय दॅट डेफिनेशन 1 इज नॉट प्राईम. व्हाय? कशामुळं? कारण प्राईम नंबरची डेफिनेशन आहे की ज्याचे 2 फॅक्टर्स असले पाहिजेत, ओनली 2 फॅक्टर्स. पण 1चा एकच फॅक्टर आहे, तर त्यामुळं 1 प्राईममध्ये येत नाही. प्राईममध्ये येत नाही म्हणून विद्यार्थी लगेचच विचार करतात तो कंपोजिटमध्ये येत असेल. जसं असतं ना की एखादा विद्यार्थी किंवा एक कुठला तरी XYZ मुलगा आहे, तो माझ्यापेक्षा लहान नाही, माझ्यापेक्षा लहान नाही, याचा अर्थ तो माझ्यापेक्षा मोठा झाला का हो? लहान नाही म्हणजे तो मोठा झाला का? बऱ्याच जणांना असं वाटतं की हां, तो मुलगा माझ्यापेक्षा लहान नाही म्हणजे माझ्यापेक्षा मोठाच. नाही हो, तो तुमच्या बरोबरीचा पण असू शकतो, तुमच्या बरोबरीचा सुद्धा असू शकतो. म्हणून लहान नसल्यास लगेचच त्याला मोठं म्हणून मोकळं होऊ नका. लक्षात येतं मी काय म्हणतोय? अगदी त्याच न्यायानं 1 हा प्राईम नंबर नाही आहे. मग प्राईम नाही म्हणून त्याला लगेचच कंपोजिट म्हणायचं का? नाही. कंपोजिटची डेफिनेशन काय आहे बघू आणि मग ठरवू की 1 प्राईम आहे का नाही. ओके, तर त्या 1ला मी सध्या बाजूला ठेवलं आहे, प्राईम नाही म्हणून. मी कंपोजिट त्याला म्हणलं नाही, ठीक आहे, फक्त प्राईम नाही म्हणून त्याला मी बाजूला काढलं आहे. तर प्राईमची डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली असेल, एनी नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स, अशी पुस्तकांमध्ये दिलेली व्याख्या आहे. पण मित्रांनो, मला इथं ओनलीपेक्षा एक्झॅक्टली हा शब्द वापरावा वाटतो. एक्झॅक्टली 2 फॅक्टर्स, नॉट मोर दॅन 2, नॉट लेस दॅन 2. 2च पाहिजेत, 2पेक्षा जास्त पण नको, 2पेक्षा कमी पण नको. ओके, तर त्या अनुषंगानं आता आपण प्राईम नंबरची लिस्ट करूयात. कारण प्राईम नंबरच्या लिस्टवरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन्स आहेत. 7वीच्या पुस्तकात तर 3-4 क्वेश्चन आहेत त्याच्यावरती. पण तुम्ही 10वीत आणि 9वीत गेलात ना, 8वीमध्ये त्याच्यावर काही जास्त क्वेश्चन नाही आहेत, पण 9वी आणि 10वीमध्ये या प्राईम नंबरच्या लिस्टवरती खूप प्रश्न आहेत. ठीक आहे, आणि तेव्हा ते शिकवण्यात येत नाही, म्हणून ज्या त्या वेळेत त्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तर प्राईम नंबरच्या लिस्टमध्ये आता 1 तर येणार नाही. 2 येतो का हो? येतो, कारण 2ला स्वतःने आणि 1ने दोघांनीच भाग जातो. 3 पण येतो. 4 नाही येत, कारण 4ला 1नं 2नं आणि 4नं भाग जातो. 5 येतो, 7 येतो. 9 येईल का बघा? 9 नाही येणार, कारण 9ला स्वतः 1 आणि 3ने पण भाग जातो, त्यामुळे 9 नाही येणार. 11 येतं आहे बघा, 11. त्यानंतर 13 येतं आहे, 17. 15 नाही येणार, 15 नाही येत. त्याच्यानंतर 19,
23, 29 लाईक दॅट. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे नंबर्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतो आहे, प्राईम नंबर्स म्हणतो आहे मित्रांनो. आता या प्राईम नंबरच्या बाबतीत परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात बघा. तुम्ही जर केअरफुली ॲनालिसिस केलात, हे सगळ्या प्राईम नंबरमध्ये कुठलाही प्राईम नंबर बघा तुम्ही, प्रत्येक प्राईम नंबर ऑड आहे एक्सेप्ट 2. 2ला सोडून बाकीचे सगळे प्राईम नंबर बघा ऑड आहेत. आता ऑड आणि इव्हन मी अगोदर शिकवलं आहे. ऑड कोणाला म्हणायचं, जे 2च्या टेबलमध्ये नसतात व 2च्या पाड्यामध्ये नसतात त्यांना आपण ऑड म्हणतो. आणि बघा बरं का, 3 2च्या पाड्यात नाही आहे, 5 नाही आहे, 7 नाही आहे, 11 नाही आहे. हे सगळेच 2च्या टेबलमध्ये नाही आहेत, म्हणून हे सगळे काय झाले हो, ऑड नंबर झाले. याचा अर्थ असा झाला मित्रांनो की जगात प्रत्येक प्राईम नंबर ऑड असतो, प्रत्येक प्राईम नंबर, फक्त 2ला सोडून. म्हणून एक स्टेटमेंट आहे आणि हे ॲनालिटिकल स्टेटमेंट आहे, हे ना, तार्किक वाक्य आहे. कसं वाक्य आहे बघा, की एव्हरी प्राईम नंबर इज ऑड एक्सेप्ट 2. 2ला सोडून बाकीचे सगळे प्राईम नंबर कसे असतात, तो ऑड असतात. ओके, म्हणजे एव्हरी प्राईम नंबर इज ऑड. याचा अर्थ असा झाला का हो, एव्हरी ऑड नंबर इज प्राईम. प्रत्येक ऑड नंबर, आता ऑड नंबर म्हणजे काय माहिती आहे ना, ज्यांना 2ने भाग जात नाही. जसं 15 ऑड आहे, 15 ऑड आहे, पण 15 प्राईम आहे का बघा, नाही आहे. म्हणजे प्रत्येक प्राईम नाही आहे ना, 5ने भाग जातो की त्याला. तर प्रत्येक जो ऑड नंबर असतो तो प्राईम असतोच असं नाही आहे. परंतु प्रत्येक प्राईम नंबर, कुठलाही प्राईम नंबर घ्या तुम्ही, तो ऑड असतोच 2ला सोडून. लक्षात येतं आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता परीक्षेत प्रश्न कसा येतो बघा, ऑब्जेक्टिव्ह जर पेपर असेल तर प्रश्न असा येतो की विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आता मित्रांनो, स्मॉलेस्ट प्राईम नंबर म्हणल्यानंतर तुम्हाला आठवण कोणाची व्हावी, 2. हा स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे, स्मॉलेस्ट सगळ्यात छोटा. पण कधी कधी कसा प्रश्न येतो बघा, विच इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. प्राईम नंबरच, पण कसला, ऑड. तर आता ऑड प्राईम नंबरच्या लिस्टमध्ये 2 येतच नाही ना, कारण 2 हा इव्हन आहे. 2 कसा आहे, इव्हन आहे. म्हणून विच इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर जर विचारलं ना मित्रांनो, तर आन्सर पाहिजे 3. राईट, आन्सर काय पाहिजे, 3 पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये कधी कधी असा प्रश्न येतो, विच इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर, एकटाच इव्हन प्राईम नंबर कोण आहे, 2 आहे. ओके, स्मॉलेस्ट 2च आहे, पण ऑडमध्ये स्मॉलेस्ट 3 आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक प्रश्न येतो परीक्षेमध्ये, फ्रॉम 1 to 50 हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर. है ना, 1 ते 50च्या मध्ये प्राईम मूळ संख्या किती आहेत. ठीक आहे, तर त्या तुम्हाला काउंट करावं लागतील, काढून बघा काय येतं आहे उत्तर त्याचं. सिमिलरली 1 to 100, 1 ते 100पर्यंत किती प्राईम नंबर असतात तेही तुम्हाला बघावं लागेल. लक्षात येतं आहे. तर ते 25 आन्सर येतं आहे त्याचं, आणि 1 to 50मध्ये 15. तर ते तुम्ही क्रॉस चेक करा. ओके. तर हे सगळं झालं प्राईम नंबरच्या बाबतीत. खरं तर प्राईम नंबरमध्ये आणखीन काही प्रकार आहेत, को प्राईम, ट्विन प्राईम, पण ते आपण थोडं नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सध्या मी कंपोजिट नंबर काय आहे ते सांगतो तुम्हाला, आणि तेवढं सांगून आपण थांबणार आहोत. तर आता इथे प्राईम नंबरची आपण लिस्ट केली आहे. तर मित्रांनो, कंपोजिट नंबर म्हणजे काय ते आपण एकदा थोडं चर्चा करू. कंपोजिट एकदा रिमाइंड करा, स्वतः मनामध्ये रिमेंबर करा की प्राईमची डेफिनेशन काय होती, एनी नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स, 2च. आणि मित्रांनो, कंपोजिटची डेफिनेशन आहे एनी नंबर विच हॅज
मोर दॅन टू फॅक्टर्स, मोर दॅन टू फॅक्टर्स. बघा, मोर दॅन टू, टूपेक्षा जास्त कितीही चालतील, 3 चालतील, 4 चालतील, 5 चालतील, 100 चालतील, कितीही चालतील हो, 2पेक्षा जास्त पाहिजेत. 2 नको, कारण 2 असल्यास प्राईम आणि 2पेक्षा जास्त असल्यास कंपोजिट. फॉर एक्झाम्पल आता आपण बघूयात ना, आताच बघितलं होतं 9, 9चे फॅक्टर 1 आहे, 3 आहे, 9 आहे. मोर दॅन 2, मोर दॅन 2 है ना. त्याच पद्धतीने समजा 10 आहे, तर 10चे फॅक्टर 1, 2, 5 आणि 10. देर आर 4 फॅक्टर्स. ठीक आहे. तर हे काय झाला, कंपोजिट नंबर. मग कुठलाही नंबर घ्या तुम्ही, 15 घ्या, 100 घ्या, 50, तर हे सगळे काय आहेत, कंपोजिट नंबर्स आहेत. मग मी आत्ता तुम्हाला असं बोललो होतो की कंपोजिट नंबर म्हणजे ज्याचे 2पेक्षा जास्त फॅक्टर आहेत. मग मला सांगा 1 काय आहे, 1चे फॅक्टर किती आहेत? 1चा एकच फॅक्टर आहे. जर त्या 1ला प्राईम म्हणायचं असेल तर 2 फॅक्टर हवे होते, आणि जर कंपोजिट म्हणायचं असेल तर 2पेक्षा जास्त पाहिजे होते. म्हणून मित्रांनो, या 1ला प्राईम म्हणता येत नाही, कारण तो प्राईमच्या डेफिनेशनमध्ये बसत नाही आहे, आणि त्याला कंपोजिट पण म्हणता येत नाही, कारण कंपोजिटच्या पण डेफिनेशनमध्ये बसत नाही आहे. म्हणून परत एकदा गणिती शास्त्रामध्ये असं एक वाक्य आहे की 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तो माझ्यापेक्षा लहान पण नाही आहे आणि माझ्यापेक्षा मोठा पण नाही आहे, माझ्या एवढाच आहे. लाईक दॅट. तर या पद्धतीनं 1ला प्राईम म्हणू नका, त्याला कंपोजिट पण म्हणू नका, त्याला काही प्रकारच नाही आहे, कारण प्राईममध्ये पण येत नाही तो आणि कंपोजिटमध्ये पण येत नाही. ठीक आहे. याच्यावर परीक्षेमध्ये का असे प्रश्न आलेले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये, की जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की 1 to 100 किती प्राईम नंबर आहेत, हाऊ मेनी प्राईम नंबर्स, तर त्याचा आन्सर आहे 25. हे माहीत असावं तुम्हाला, तुम्ही कन्फर्म करून बघा. त्याच्यानंतर 1 to 100 मध्येच कंपोजिट नंबर किती आहेत बघा मित्रांनो, कंपोजिट. 1 to 100 मध्ये कंपोजिट नंबर किती आहेत? आता बरेच मुलं म्हणतात की 100 नंबर आहेत, 100 मधले 25 प्राईम गेले, आणि उरलेले सगळे कंपोजिट म्हणून काय करतात, 75 लिहितात. नाही मित्रांनो, 75 नाही आहेत, तर इथं आन्सर काय यायला पाहिजे आपलं, 74. ओके. का? कारण 74 आणि 25 99 झाले, आणि एक राहिला ना, तेव्हा तो इकडं आहे, तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. ठीक आहे. तर मग आता शेवटी कंपोजिट नंबरची लिस्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. अर्थात प्राईम नंबरला सोडून आणि 1ला सोडून बाकीचे सगळे कंपोजिट आहेत. म्हणजेच कुठले हो, तर पहिला कंपोजिट नंबर असेल 4, त्याच्यानंतर असेल 6, 7 तर प्राईममध्ये आहे, 8 असेल, त्याच्यानंतर 9 पण आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14, 15. इथं मला एक मुद्दा सांगायचा होता की हे जे कंपोजिट नंबर्स आहेत, या कंपोजिट नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे बघा, विच इज द स्मॉलेस्ट 1. आणि हे प्रश्न आहेत परीक्षेतले, विच इज द स्मॉलेस्ट 4. ओके. पण कधी कधी असा प्रश्न येतो मित्रांनो की विच इज द स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट. कंपोजिटच पण कसला, ऑड, तर ते आन्सर असेल 9 असेल. 9 हा सगळ्यात छोटा आहे बघा. ॲक्च्युली या सिरीजमध्ये 9 खूप पुढे आहे, परंतु ऑडमध्ये बघा ना, 9 ऑड आहे, 15 ऑड आहे, त्याच्या पुढे 21 आहे, तर त्या ऑडमध्ये छोटा कोण आहे, 9 आहे. तर यामुळं आपल्याला हे जे नंबर्स आहेत यांच्यामधले जे सूक्ष्म संबंध आहेत, हे संबंध लक्षात येणं आवश्यक आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात.